नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या दूरदृष्टीने परकीय आक्रमण ओळखून आपल्या सागरी सीमेच्या रक्षणाकरता जे जलदुर्ग बांधले, त्याच एका जलदुर्गाचे आज आपण दर्शन करणार आहोत. 1964 साली महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रातील खडकाळ अशा कुरटे बेटावर उभा असलेला एक भव्य किल्ला आपण आज पाहणार आहोत. हा किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. हा आहे मालवणचा किनारा. इकडे आपण जर आपल्या वाहनाने आलो तर आपण ते वाहन इथे पार्क करू शकतो आणि इकडेच बाजूला इथे वॉटर स्पोर्ट्स पण आहेत, त्याचाही तुम्ही आनंद घेऊ शकता. त्यापुढे गेल्यावर जेट्टी लागते. तिकडे किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीचे तिकीट मिळते. ते तिकीट काढून पुढे बोटीने आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचतो. तिकिटाचे शुल्क आहे प्रति माणसी 100 रुपये. तसेच बोटीत बसण्याआधी आपल्याला सेफ्टी जॅकेटही घालायला दिले जातात. बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर ते सोडतात आणि तिथे आपल्याला 1 ते 1.5 तास आपल्याला फिरण्यासाठी ते देतात आणि मग तिथून फिरून झाल्यावर त्याच बोटीने आपण रिटर्न येतो. मालवण किनाऱ्याजवळ मोरियाचा धोंडा नावाचा पवित्र खडक आहे, ज्यामध्ये गणपती, सूर्य, चंद्र आणि शिवलिंग यांचे कोरीव काम आहे. किल्ल्याचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी या पवित्र खडकाची पूजा करण्यात आली होती. सिंधुदुर्ग किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत. किल्ल्याच्या बंदोबस्तासाठी महाराजांनी किनाऱ्यावर पदमगड, राजकोट, सर्जेकोट असे छोटे किल्ले सुद्धा बांधले. हा किल्ला अभियांत्रिकी आणि स्थापत्यकलेचा एक चमत्कार आहे, ज्यामध्ये भव्य भिंत, मजबूत बुरुज, प्रवेशद्वार लपलेले आणि चक्राकार आहे. किल्ल्याची देखभाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि महाराष्ट्र सरकार करते. सिंधुदुर्ग हा एक अतुलनीय आणि अद्वितीय किल्ला आहे. अशा प्रकारे बोटीने 10 ते 15 मिनिटात आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. किल्ल्याचे प्रवेशद्वार आपण पाहू शकता कसे चक्राकार आहे. प्रवेशद्वाराजवळ पहिले मंदिर लागते, ते आहे दक्षिणमुखी हनुमानाचे. हनुमानाचे दर्शन घेऊन आपण किल्ल्याच्या आत प्रवेश करतो. हे क्षेत्र वायरी ग्रामपंचायतच्या अंतर्गत येते. किल्ल्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने किल्ल्याचे प्रवेश शुल्क प्रति माणशी 5 रुपये आहे. तिकीट काढून पुढे आलो की शिवाजी महाराजांना समर्पित एकमेव विद्यमान मंदिर आहे, ज्यात महाराजांची मूर्ती आहे. शिवरायांच्या तळहाताचे आणि पायाचे ठसे बांधलेले घुमट देखील आहेत. शिवाजी महाराज हे काही सामान्य राजे नव्हते आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात आजही त्यांची पूजा केली जाते. मंदिरामध्ये फोटो, व्हिडिओ यावर बंदी असल्यामुळे महाराजांचा एक संग्रहित फोटो इथे अपलोड केला आहे. किल्ल्यावर आजही काही कुटुंब वास्तव्य करत आहेत. तेथील गावकऱ्यांनी त्यांची कौलारू घरं आजही छान प्रकारे जपून ठेवली आहेत.
हे आहे पुरातन महादेवाचे मंदिर आणि किल्ल्याचा एक उत्सुक घटक म्हणजे लपलेला पाण्याखालील रस्ता। पाण्याच्या जलाशयाप्रमाणे दिसणाऱ्या मंदिरापासून वाट सुरू होते। ही वाट गडाखाली 3 किलोमीटर जाते आणि पुढे 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या ओझर या गावात उघडते। पूर्वी कधी किल्ल्यावर शत्रूचे आक्रमण होऊन शत्रूने जर किल्ल्याला वेढा घातला तर याच भुयारी मार्गाने किल्ल्यावरील लोकांना रसद येत असे। इथून पुढे गेल्यावर आपल्याला 3 गोड्या पाण्याच्या विहिरी दिसतात। त्या विहिरी दूध बाव म्हणजेच दुधाची विहीर, दही बाव म्हणजेच दह्याची विहीर आणि साखर बाव म्हणजेच साखर विहीर या नावाने ओळखल्या जातात। चारी बाजूने किल्ला समुद्राच्या पाण्याने वेढलेला असला तरी विहिरींना गोड पाणी आहे। हा एक पंचामृता समान चमत्कारच आहे, म्हणून ह्या विहिरींना पंचामृतातील पदार्थांची नावे दिली असावीत। विहिरींचे बांधकामही अशा प्रकारे केले आहे की त्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी लवकर आटणार नाही आणि पावसाळ्यात पाणी साचून ते चिऱ्यातून जिरून विहिरीत जमा राहील। हे आहे भवानी मातेचे छोटे पण सुबक असे कौलारू मंदिर। गडाच्या तटबंदीवरून समुद्र, खडक आणि सभोवतालच्या किनाऱ्याचे विहंगम दृश्यही आपण इकडे पाहू शकता। किल्ल्यावर फिरताना तेथील मनमोहक सौंदर्य पाहताना तसेच किल्ल्याच्या तटबंदीवरून फिरत असताना निळाशार समुद्राच्या उफाळणाऱ्या लाटा पाहता पाहता 1 तास कसा निघून गेला समजलंच नाही। 84 बंदरात हा जंजिरा मोठा
व 18 टोपीकरांचे उरावर अजिंक्य दुर्ग होता असे बखरकार म्हणतात. म्हणून महाराजांनी मोठ्या अभिमानाने त्याचे नाव शिवलंका ठेवले. धन्यवाद. आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.